देशामधील गव्हाचं उत्पादन वाढवल्यानंतर सुद्धा दर तेजीमध्ये आहेत। मागील हंगामातील स्टॉक शिल्लक आहे आणि त्यामुळे दरामध्ये वाढ झालेली होती। सरकारने गव्हावर स्टॉक लिमिट लागू केलं आणि त्यामुळे गहू बाजारामध्ये तेजी कमी झाली आहे। मात्र गव्हाचे दर टिकून आहेत। गव्हाचा दर आजही सरासरी 2500 ते 2700 रुपयांच्या दरम्यान आहे। ज्वारीचं उत्पादन चांगलं झाल्यामुळे दरामध्ये चढ उतार पाहायला मिळतोय। रब्बीच्या ज्वारीची बाजारामध्ये आवक सुरू झाली आणि त्यानंतर दरावर दबाव वाढलेला होता। दर पातळी 200 ते 300 रुपयांनी कमी झालेली होती। ज्वारीच्या दरावरील दबाव आजही कायम आहे। सरासरी 2000 ते 600 ते 2800 रुपयांच्या दरम्यान हा दर आहे। बाजारामध्ये मागील काही दिवसांपासून कोबीचे दर सुद्धा टिकून आहेत। मात्र आवक सरासरी तशीच आहे। दुसरीकडे कोबीला मागणी सुद्धा चांगली आहे। कोबीचे दर टिकून आहेत। बाजारामध्ये सध्या कोबीला सरासरी 800 ते 1000 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय। बाजारामध्ये सध्या गाजराची आवक कमी आहे आणि त्यामुळे गाजराला उठाव चांगला असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रति क्विंटल सरासरी 2000 ते 2500 रुपयांच्या दरम्यान गाजराची विक्री होती आहे। पुढील काही आठवडे गाजराचे दर टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात। नांदेडमध्ये जमीन पुरेशी ओली झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली आहे। सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी हळद लागवडीची लगबग सुरू केली आहे। मृग नक्षत्र अगोदरच हळद लागवड केल्यामुळे चांगला पीक येण्याचा अंदाज शेतकरी वर्तवतात।